सर्वांना जय भीम. आत्ता एक विषय खूप जोरात चालू आहे, ते आरक्षणाचा. ब क आणि सगळ्यात महत्वाचा तर विषय असा आहे की फक्त महाराष्ट्रामध्ये फक्त एकाच जातीला हा प्रॉब्लेम का येतो. कारण की आता महाराष्ट्रामध्ये जर बघायला गेलं, महार, चामार आणि मातंग ह्या जातीची लोकसंख्या बऱ्यापैकी आहे महाराष्ट्रामध्ये. आणि जर तसं बघायला गेलं तर प्रामुख्याने महार जातच जास्त आहे, त्याची लोकसंख्या खूप जास्त आहे महाराष्ट्रामध्ये. आणि त्याच्यानंतर मग चामार आणि मातंग समाजाची लोकसंख्या आहे. पण फक्त याच्यामध्ये एकाच जातीच्या एकाच समाजातील लोकांना ना आरक्षण भेटतंय, ना नोकऱ्या भेटतात, ना त्यांची मुलं पुढं जातात. खूप गोष्टींची तफावत बघायला भेटते. आणि आताचा तर एक अहवाल बघितलाय बार्टीचा, त्याच्यामध्ये तर आता एवढी मोठी तफावत आढळली आहे की मातंग समाजाची लोकसंख्याच कमी झाली आहे. आता त्याची प्रमुख कारणं दोन असू शकतात. एक तर ते दुसऱ्या धर्मामध्ये कन्वर्ट झाले असावेत, किंवा दुसरं एक कारण असं असू शकतं की जनगणनेमध्ये काहीतरी चूक झाली असेल. ह्याच्या पलीकडे तिसरं कारण तर काही नसणार. आणि कन्वर्ट जे झाले, एक तर बुद्धिस्ट काही झाले असतील आणि काही ख्रिश्चन झालेलेच आहेत. त्याच्यामुळं असा विचार करण्यासारखा काही मोठा प्रश्न नाही आहे. पण आता अजून एका गोष्टीवर विचार करावा लागतो, ते म्हणजे आरक्षण, वर्गीकरण. आम्ही कोणत्या आरक्षणाला विरोधात बिलकुल नाही, पण विषय असा होतो की एक कोटा भेटलाय एससी समाजाला, जिथं 13% आरक्षण ऑलरेडी सेट आहे, म्हणजे ते भेटणे. आणि ते आरक्षण काय फक्त कुठल्या एका जातीला भेटत नाही. ते 13% आरक्षण हे एससी समाजामध्ये येणाऱ्या 59 जातीला भेटतं. पण त्या 59 जाती त्या आरक्षणाचा फायदा का घेत नाहीत, हा लय मोठा प्रश्न आहे. असं तर नाहीये की फक्त कुठल्या एकाच जातीला तिथं असं सांगितलंय की त्यांनीच आरक्षणाचा फायदा घ्या. पण आता जे वर्गीकरणाचा जो विषय निघलाय, त्याच्यामध्ये चर्मकार समाजाने सुद्धा अ, ब, क आणि ड या आरक्षणाला पूर्णपणे विरोध केलाय. चालती गोष्ट आहे. त्याच्यामुळं समाजामध्ये तेढ निर्माण होणार, त्याच्यामध्ये जातीमध्ये भांडण निर्माण होणार. या गोष्टी तर ऑलरेडी दिसतं ते सगळ्यांना. आता सुद्धा हा व्हिडिओ मी बनवतोय तर काही लोक माझ्या सुद्धा अगेन्स्ट जातील, म्हणतील की हा आमच्या आरक्षणाला विरोध करतोय. बॉस, असं काहीच नाहीये. बाबासाहेबांनी सगळ्याला दिलेलंच आहे ऑलरेडी. एका ताटामध्ये ऑलरेडी सगळ्यांना वाटलंय. पण काय माहिती का, ते खाता येत नाहीये. आजपर्यंत हा बी प्रश्न पडतो की फ्री आरक्षण असून सुद्धा तो त्याचा का फायदा घेतला नाही. कारण की डॉक्युमेंटचा प्रॉब्लेम असतो, तेवढं माणूस शिकत नाही. आणि जे शिकलेत ना, तर माझ्या ओळखीचे जे पण काही मातंग समाजाचे माझे मित्र आहेत, जे शिकल्यात त्यांनी आरक्षण घेतलंय बॉस. म्हणजे यांना माहीत नसेल, हे जे अतिशिकलेले लोक आहेत जे आता सांगतात ते की आम्हाला कधी फायदाच भेटला नाही, संधीच भेटली नाही. तर बस असे मी कितीतरी माझे मित्र आहेत जे आरक्षणाच्या बेसिसवर किंवा आरक्षण घेऊन गेल्यात पुढे. पण ते कधी सांगत नाही, ते बोलत पण नाहीत की हे आमचे आहेत म्हणून. सिरियस सांगतो, ते स्वतःला बुद्धिस्ट तर म्हणतात, नाहीतर ते म्हणतात की आम्ही आंबेडकरवादी आहे बॉस, त्याच्यामुळे आम्हाला या गोष्टी पडायचं नाही. जे शिकले त्या लोकांना गोष्टी समजतात. आणि जे आंबेडकरवादी मातंग आहेत माझे बांधव, आम्ही तर ऑलरेडी त्यांच्या सोबतच आहे. आणि आरक्षणाला सुद्धा काय आमचा विरोध नाहीये, पण तुकडा होतोय आणि त्यांनी आपल्या समाजामध्ये दुरावा निर्माण होईल. ऑलरेडी बघतोय मी की हा समाज ह्या समाजाला टार्गेट करतोय. ह्या गोष्टी सर्रास दिसून येतात ते. तर आता बघू सरकार काही निर्णय देते. की जे शिकले त्यांना कळतंय, ज्यांना जे शिकले नाही त्यांना काहीच कळणार नाहीये. ते फक्त एकच म्हणणार आहे, आमच्या हक्कासाठी आम्हाला लढायचं आणि आमच्या हक्कासाठी हे पाहिजे आणि आमच्या हक्कासाठी आम्हाला ते पाहिजे. त्याचा अभ्यास असता तर त्यांनी हा विचारच केला नसता. त्यांनी हा विचार केला असता की बॉस, आपण कुठं कमी पडतोय, आरक्षण आपल्याला काय भेटत नाहीये, आपली काय पात्रता कुठं चुकतीये का. पण हा विचार नाही करणार, कारण की एवढे शिकले असते तर हा विचारच नसता पडला. हे अनएज्युकेटेड लोकांनी ठरवलेलं गणित आहे. आता ह्याच्यामध्ये कोण पास होईल कोण नापास होईल तो नंतरचा प्रश्न आहे. पण मला एवढं एकच सांगायचं समाजाला की कोणत्याही समाजाने एकामेकाविषयी चुकीच्या पोस्ट करू नका. कारण की फेसबुकवर